सर्व शहरातील जनतेमध्ये एक संभ्रम आहे की यांना निवडणूक लढताच येणार नाही। सुप्रीम कोर्टाच्या 12 तारखेच्या निर्णयाप्रमाणे समजा या चिन्हांची अदलाबदल झाली तर हे लढले तरी डिस्क्वालिफाय होतील, आधी मुळात लढताच येणार नाही। त्यामुळे संपूर्ण जनतेला हे माहिती झालेलं आहे, नागरिकांना माहिती झाले, मतदारांना सगळ्यांना माहिती झालेलं आहे। मग अशा वेळेला या जनतेचं नेतृत्व कोणी करायला तरी पुढे यायला हवं आहे। या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ह्या निवडणुका लागल्यात, हे निवडणूक आयोगही थांबवू शकत नाही आणि कुठलेही राजकीय पक्षही थांबवू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये जर आज या नगर परिषदेमधल्या निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर हे सगळे राजकीय पक्ष कमी पडलेत। आज आपला उमेदवार पहिल्याच दिवशी जाहीर म्हणजे हे करण्याची त्यांच्याकडे ताकद असायला हवी होती। जाहीर तर नकोच, पण फॉर्म भरण्याची ताकद असायला हवी होती। ती आज शेवटच्या दिवसापर्यंत आज ते भरू शकलेले नाहीत, म्हणजे ते कुठेतरी गोंधळात सापडलेले आहेत। आणि मग अशा वेळेला या जनतेला आधार देणं फार गरजेचं आहे आणि त्याकरता म्हणून मी हा आज निवडणुकीचा